नमस्कार, विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत। भीमा खोऱ्यात मुसळधार पावसाचा जोर कायम। गेल्या 24 तासात पाणलोट क्षेत्रात भीमाशंकर येथे 360 मिलीमीटर, खंडाळा 379 मिलीमीटर, कुंभेरी 256 मिलीमीटर, राजापूर 194 मिलीमीटर, खिरेश्वर 142 मिलीमीटर, कोळे 199 मिलीमीटर, तर सावळे येथे 268 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। खोऱ्यातील धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून पूर नियंत्रणासाठी वडद धरणातून 5000 क्युसेक, घोड 8000 क्युसेक, भामा आसखेड 10643 क्युसेक, चासकमान 23410 क्युसेक, पवना 14370 क्युसेक, मुळशी 25400 क्युसेक, पानशेत 11708 क्युसेक, तर खडकवासलामधून 35310 क्युसेक असा विसर्ग सुरू आहे। हे सर्व पाणी अखेरीस उजनी धरणात जमा होत असून आज सकाळी 9:30 वाजता उजनी धरणातून 91600 क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे। दरम्यान नीरा खोऱ्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली। कुरुंजे, घिसर, शिरवली, शिरगाव, वेल्हे, आंबेघर, बाडगर तसेच नीरा देवघर व गुंजवणी या धरण क्षेत्रात तसेच धरणावरती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्यामुळे बाडगर धरणातून 20514 क्युसेक तर नीरा देवघर मधून 10815 क्युसेक विसर्ग सुरू आहे। हे सर्व पाणी वीर धरणात जमा होत आहे। सध्या वीर धरणातून नीरा नदीत 54532 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे। अशा प्रकारे वीर मधून नीरा नदीत जाणारा 54532 क्युसेक व उजनीतून भीमा नदीत जाणारा 91600 क्युसेक विसर्ग असा एकूण मिळून 1,46,132 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत होणार आहे। परिणामी नदी पात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने नीरा व भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे।